पहाटेचा चमत्कार या पुस्तकाचा थोडासा पाठ आपण इथे पाहणार आहोत. तुम्ही तुमच्या जीवनाचा विचका केला असेल तर आजच बदला, उद्या नको. तुमच्या मनात अनिश्चितता असेल तर मी का आहे ते शोधून काढा. निश्चित रहा. तुमचे विचार करणे सरळ नसेल तर ते सरळ तर्कानुसार ठेवा. लक्षात घ्या की तुम्ही कसा विचार करता, का विचार करता, तुम्ही इतरांबरोबरच्या संवादात शब्द कसे वापरता, रोजच्या व्यवहारात तुम्ही लोकांशी कसे वागता, त्यांच्याशी कसे बोलता, लोकांना तुम्ही कसे वागवता, एकूणच तुम्ही कसे चालता, कसे जेवता, ह्या सर्वच कर्माचे तुम्हाला जर भान असेल किंवा तुम्ही त्याचे सावधानतेने निरीक्षण केलेत तर मग तुमचे मन तुम्हाला फसवणार नाही, कारण फसगत होण्यासारखे काही राहणार नाही. मग मनाचे स्वरूप बदलेल. अशा वेळी आपले मन कमालीचे प्रशांत, लवचिक, संवेदनक्षम आणि कौशल्यात असते. या व्यवस्थेत कसली वंचना नसते, कसलाच भ्रम नसतो. तारुण्य, वैतन्यमयता, सळसळता उत्साह, मनमोकळे हास्य आणि प्रांजलता यासह सुदृढ शरीराने आपल्या सर्वांना जगता आलेच पाहिजे. त्यासाठी शरीराकडे, आपल्या आरोग्याकडे जाणीवपूर्वक व अंतर्मुखतेसह गंभीरतेने पाहिले पाहिजे. जोर, बैठका काढणे, रोज किमान अर्धा तास चालणे, जिमला नियमित जाणे, तसेच पोहणे वा अन्य खेळ, फुटबॉल, बेसबॉल खेळणे ही आजची निकट झाली आहे. व्यायामाची विविध प्रकार आहेत. आपण आपल्या आवडीनुसार, प्रकृतीनुसार एखाद्या व्यायाम प्रकारासह खेळण्याची निवड करू शकतो, पण त्यात सातत्य राखणे गरजेचे आहे. एकूणच आपण पहाटेच्या चैतन्यासह उत्साह व संवेदनशील यांना जवळ करायला हवे. चालताना तुमची मान, पाठ सरळ राहील याची काळजी घ्या. वृद्धत्वाचा विचार हा नकारात्मक विचार आहे हे मनाशी ठरवा. या विचारांना मनाच्या आत शिरू देऊ नका. जर तुम्हाला असेच विचार जर ऐकायचे असतील तर चॅनलला व्हिजिट करा आणि तिथे पहाटेचा चमत्कार, द मिराकल मॉर्निंग या पुस्तकाचा शब्द ऐका. आपल्याकडे पुस्तकं वाचण्यासाठी वेळ नसला तरी पुस्तकं ऐकण्यासाठी वेळ हा नक्कीच असतो. चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये.